तर नमस्कार मित्रांनो, मी दिनकर डवले स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी एका झाडाचा फुलोरा आणला होता आणि त्या झाडाचं नाव आहे गोंधन। भावांनो, त्या झाडाच्या फुलोऱ्याची भाजी करतात। तर बरेचसे लोक म्हणले होते कमेंट मध्ये की भैया ते झाड दाखव। तर आज आम्ही तुम्हाला ते झाड दाखवणार आहे, फुलोरा आज देखील आणणार आहे आम्ही भाजी करण्यासाठी। सध्याच्याला आम्हाला शेळ्या सोडायच्या आता, हे फुलोरा आणण्यासाठी उपरले घेतलेला आहे। पहिले तर आता आम्ही शेळ्या सोडून घेणार आहे। तर मित्रांनो, आता शेळ्या सुटलेल्या आहेत आणि शेळ्यांनी पाणी पण पिलेलं आहे आणि आम्ही लगेच जाणार आहे गोंदीच्या झाडाकडती। चल पटपट, ऊन लय आहे मित्रांनो। मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे गोंदीच्या झाडाकडती, म्हणजेच आता शेळ्या घेऊन जायच्यात, चारत चारत न्यायच्यात मित्रांनो आम्हाला शेळ्या। आणि चारत चारत नेल्यानंतर तुम्हाला पद्धतशीरपैकी हे झाड तुम्हाला दाखवून देतो, त्याचा फुलोरा कसा आहे आणि कशा प्रकारे तोडायचा, काय हे सर्व काही तुम्हाला डिटेल्स मध्ये दाखवून देतो मित्रांनो। सांगतो देखील। शेळ्या आता दर्यामध्ये जाणार आहेत, ह्या बघा यायचं चरायला गेलेले आहेत। आता इथून नीट जाणार आहेत दर्यामध्ये। भावांनो, खूप लांब आमचं माळ असं आहे, एकदम भन्नाट माळ आहे। आमच्या माळाला खरपड्यांचे झाड, त्याच्यानंतर पळसाचे झाड, लेंड्याचे झाड, अशा बरेचशा प्रकारचे झाड आहेत भावांनो। जास्त करून लेंड्याचे आहेत आणि पळसाचे आहेत। शेवटी मित्रांनो, आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे। ह्या बघा शेळ्या इथं जराशी चरत आहेत। तर मित्रांनो, आम्हाला खूप खाली जायचं आहे दर्याच्या म्हणजे मध्यभागी। तर मित्रांनो, तिथं ते झाड आहेत जे गोंधणीचे झाड आहेत, त्याचा फुलोरा आम्हाला आणायचा आहे। आमचं जे जंगल आहे तर पानझडी जंगल आहे। सध्याच्याला प्रत्येक झाडाचे जे पान आहेत तर गळून गेलेले आहेत। हे बघू शकता किती पानं पाचोळा हे झालेले आहेत। हे इतकं मोठं झाड देखील गळून गेलेले आहेत, सगळीकडे पानच पानं हे झालेले आहेत। फक्त लिंबाचं झाड सोडून मित्रांनो दुसऱ्या कोणत्याच झाडाला पानं नाही येत। पळसाच्या झाडांना पानं वगैरे येत आहेत। तर काही दिवसामध्ये सर्व झाडांना पानं येणार आहेत। हे बघू शकता, आपलं काय म्हणतात याला, टेंभुर्णीच्या झाडाला पानं येत आहेत। तर हे आहे भावांनो वेळाचं झाड आणि याला पानं देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि याला फुलोरा देखील आलेला आहे। खूप असा सुंदर फुलोरा आलेला आहे भावांनो। तर याला वेळ्याचे फळ येतात, गुपटुळे, तर ते शेळ्या खातात। मित्रांनो, आम्ही आलेलो आहे दराडामध्ये। बघू शकता आपला दरा कसा आहे। आणखीन दर्यामध्ये जायचं राहिलेलं आहे भावांनो। हे पूर्ण जे दरा आहे पावसाळ्यामध्ये फुल पाण्याने वाहतो। इथं सर्वाधिक जास्त पाणी उन्हाळ्यापर्यंत देखील राहते, पाडव्यापर्यंत या जागेवरती पाणी राहते। मात्र पाडवा होऊन गेलेला आहे, पाणी आटून गेलेलं आहे भावांनो, बघू शकता। चला मित्रांनो, शेळ्या जात आहेत समोर, आम्हाला बी जावं लागणार आहे। तर मित्रांनो, मी आलेलो आहे बागेमध्ये। तर आमच्या इकडच्या बागेमध्ये हे बघू शकता, इथं 2 झाड आहेत आणि 2 झाडांना फुलोरा आलेला आहे। हे नैसर्गिक बाग आहे भावांनो, बघू शकता। हे दुधीचं झाड आहे आणि दुधीचं झाड खूप असं सुंदर पैकी फुलांनी नटलेलं आहे। एक नंबर अशी फुलं आलेली आहेत, पांढरे शुभ्र फुलं। त्या तिकडे देखील एक झाड आहे, आजूबाजूला आहेत। मात्र हे 2 झाडांना बरेचसे फुलोरा आलेले आहेत भावांनो। चला पळा 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 मित्रांनो, चला फास्ट मध्ये आपल्याला जायचंय गोंदीच्या झाडाकडती। ओ मित्रांनो, शेवटी आम्ही आलेलो आहे। बघू शकता, हेच आहे ते झाड, बघू शकता मित्रांनो। अरे हाच आहे तो। पहिले तुम्हाला फुलोरा दाखवतो। हा मित्रांनो, बघू शकता फुलोरा, जवळून दाखव। हे आहे भावांनो ते फुलोरा आणि याचीच मित्रांनो भाजी करतात। आणि हीच भाजी मित्रांनो आम्ही तुम्हाला दाखवली होती। तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आपला झाड एकदा दाखवा मित्रांनो। आणि मित्रांनो, हे झाड तुम्हाला दाखवल्यावर तुमचाही फायदा होऊ शकते। तुमच्या जर शेतात हे झाड असेल तर तुम्ही सुद्धा या फुलोऱ्याची रेसिपी करून खाऊ शकता, म्हणजे भाजी करून खाऊ शकता।
तर मित्रांनो आता दिनकर जाणार आहे झाडावरती आणि आता आम्ही तोडणार आहे फुलोरा. पहिले तर मित्रांनो आम्हाला गडबड करायची नाहीये, आम्हाला उटी बनवून घ्यायची आहे. तर हे उपकरण त्याच्यासाठीच आणलेलं आहे. आपण हातामध्ये किती काय करा तुम्ही पूर्ण काय गोळा करू शकत नाहीये हे फुलोरा. त्याच्यासाठी आपल्याला ओटीची साहित्य घ्यावं लागणार आहे. आता तर मित्रांनो मी सध्याच्या ओटी बांधून घेणार आहे. तर ओटी दुसऱ्या माणसाकडून बांधून घेण्याची तितकी आवश्यकता नाही, स्वतःचे स्वतः बी बांधू शकतो. या हे बघा खूप. त्याच्यानंतर दुसरे एक गाठ मारायची भावना. हे बघा ही झालेली आहे. आता याला काय करायचं, ही तर साधी सिंपलच आहे. त्याला ढिलं ढिलं बांध थोडं. बांध ना. बांधलं थोडं ढिलं बांध, खूप ढिलं बांध, त्याला खूप ढिलं बांध. बरोबर दाखव. हो बांध दिलं म्हणजे आवडू नको ना, इकडे इकडे करायचं त्याला. ते ताणते, बरोबर ताणते. आणलं पाहिजे. ताणायचं का? शेवटी ओटी तयार झालेली आहे बघू शकता. आता मी झाडावरती जाणार आहे, फुलवरा तोडणार आहे. आपल्या शेळ्या काही खाली राहिल्या होत्या त्या आलेल्या होत्या, त्या तिकडे आपल्या शेळ्या रमायला लावलेल्या होत्या. ओटी दाखव ना, ओटीत हात घालून दाखव की एकदा. मित्रांनो दिनकर गेलेला आहे झाडावरती आता आणि तो आता तोडायला सुरुवात करेल. एका चांगल्या फांदीवर बस दिनकर. खूप माहिती खालती खालती तोडून घे, नाही तर जिथं जास्त आहेत का तिथं ते तोड. शेवटी मित्रांनो मी रेडी झालेलो आहे झाडावरती फुलवरा तोडण्याकरिता. हे बघू शकता असा आहे गोंदणीचा फुलवरा. तुम्ही म्हणसाल की बघा भावांनो असा फुलवरा आहे, फार असा सुंदर असा फुलवरा. त्या तिथं तर लय आहे. आणि हेच आपल्याला याच फुलवऱ्याला आपल्याला तोडायचं आहे. तर आता तोडणार आहे मी. मित्रांनो या इचनामध्ये आपल्या शेळ्या घुसलेल्या आहेत. मी आलोय बरं का कलवायला. आता सापडतात का नाही काय माहित, का वरी गेल्या ती बघतो आणि लगेच आता शेळ्या कलवून वापस दिनकर कडे येतो. दिनकर तोडत आहे फुलोरा. मित्रांनो मी शेळ्या कलवून परत आलेलो आहे दिनकर पाशी. तर दिनकर किती झालाय तोडून? तर मित्रांनो भरपूर झालेला आहे तोडून, मात्र आणखीन थोडासा तोडायचा आहे. तो तोडू देता. काहीच दिसेना बे. मित्रांनो दिनकर आता उतरणार आहे खाली. झालाय आमच्या कामापुरता तोडून. तर शेवटी मित्रांनो खूप म्हणजे कामापुरता तोडलेला आहे. आता दुसऱ्या झाडाकडे जायचं आहे भावांनो. तर राहिलेल्या याच्यावरती बी खूप मात्र ते अवघडात आहे. तर अवघडातला तोडेल नाहीये, सोप्यातला तोडेल आहे. आता उतरणार आहे. घे उतरून पटकन. दमादमान उतर बरं पडशील. हो रे काय टिक्कूबाई. मित्रांनो आता जायची वेळ झालेली आहे दुसऱ्या झाडाकडती. हे बघू शकता इतकं तोडलेलं आहे, आणखीन इतकाच तोडायचा. नंतर 2 भाज्या होतात त्या हिसाबला घेऊ का. हे बघा भावांनो असा फुलवरा असतो तो, खूपच सुंदर असा.
हॅलो. मित्रांनो इतका तोडीला आहे ओटी मध्ये. तर शेवटी मित्रांनो दुसऱ्या झाडाकडे आलेलो आहे. तुम्हाला म्हणजे झाड ओळखू येत नव्हतं, कारण की त्या झाडाला पानं वगैरे नव्हते तितके. मात्र या झाडाला पानं वगैरे आहेत. हे बघू शकता, असे पानं असतात त्या झाडाचे. तुम्ही साल देखील बघू शकता, अशी साल असते त्या झाडाची. जर तुमच्या शेतशिवाराजवळ असेल कुठं, बघून घ्या मित्रांनो, अशा प्रकारे असते झाड. आणि या झाडाचे असे पान असतात. याच झाडाला आहे ते फुलवर आहे, याला पण भरपूर आलेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो. आता या झाडाचा देखील फुलवारा तोडायचा आहे भाजीसाठी. हे गोंदणीचं झाड जर तुमच्या शेताच्या जवळपास कुठे असेल, नाही तर शेतात असेल, तर तुम्ही देखील याची भाजी करून खाऊ शकता. एकदम टेस्टी भाजी लागते बरं का, म्हणून तर इतके बेजारी करून तोडत आहे. मित्रांनो, कामापुरता गोंदणीचा फुलोरा तोडलेला आहे आणि आता वेळ आलेली आहे ओटी सोडण्याची. तुम्हाला दाखवणार आहे की किती सारा फुलोरा आम्ही तोडलेला आहे. धरलं का? मी सोडतो. तू फक्त धरून राह. एक सोड, दुसरं पण सोड. खाली. तर मित्रांनो, याच्यामध्ये आहे गोंदणीचा फुलोरा. ठेवू का? इथे साफ जाईल. हे बघू शकता मित्रांनो, इतका सारा तोडलेला आहे. बघा भावांनो, कसा फुलवरा आहे आणि चाळलेला इथे गेलेला आहे. हे बघू शकता. तर या फुलवऱ्याची भाजी करतात, एक नंबर अशी भाजी लागते. तर शेवटी भावांनो, कामापुरता फुलवरा तोडलेला आहे आम्ही आणि आता निघालेलो आहे घराकडती. आता या फुलवऱ्याची भाजी करायची आहे. भाजीचा देखील एक रेसिपी व्हिडिओ आम्ही काढलेला आहे. याच्या अगोदर जर ते तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनल मध्ये ते देखील व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ. जर बघायचा असेल तर एक नंबर ते देखील व्हिडिओ आहे भावांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.